दरम्यान राज्यसभेची ही जागा छगन भुजबळांना मिळाली नाही आणि त्यामुळे भुजबळ नाराज आहेत अशी चर्चा आहे। त्यावर भुजबळांनी प्रतिक्रिया दिली। राज्यसभेवर जायचा विचार होता, छगन भुजबळांनी हे मान्य केलंय। दुर्दैवानं हाती आलेल्या संधी गेल्या। भुजबळांनी खदखद सुद्धा व्यक्त केली आहे। मुलाला पद द्या अशी मागणी केली होती। उमेदवारीला भाजपने नकार दिला। या बातम्यांमध्ये तथ्य नाही। इतरांसारखा मलाही न्याय मिळावा अशी मागणी भुजबळांनी केली। इतरांची पोरबाळ कशी राज्यसभेवर लोकसभेवर जातात तसा न्याय मलाही हवा असं भुजबळांचं म्हणणं आहे। इतरांची पोरबाळ जशी राज्यसभेवर आणि लोकसभेवर जातात तसाच न्याय इतरांसारखा मलाही मिळावा अशा शब्दात त्यांनी स्वतःच्या कुटुंबाला डावललं जात असल्याच्या भावनेला जाहीर वाट मोकळी करून दिली। जायचं आहे किंवा लोकसभेत जायचं आहे, पण 4-5 वेळेला आलेल्या ह्या संधी ज्या दुर्दैवाने काय हाती लागल्या नाही। सुनीत्राताई आहेत, जयवर्ती आहेत, शिंदे खाली आहेत, त्यांचे पुत्र वर्तीराज, सगळी अनेक ठिकाणी आहे। तटकरेंचे तसं आहे। तर म्हटलं मलासुद्धा हा नियम लागू करून माझ्यासुद्धा मुलाला जे आहे मंत्रिपद द्या, मी राज्यसभेवर जातो। BJPने नकार दिला या गोष्टीमध्ये तथ्य नाही। असं इतरांना जो न्याय मिळालेला आहे, इतरांचे जसे राज्यसभेवर लोकसभेवर आणि इकडे मंत्री आहेत मुलं बाळ, त्याप्रमाणे मी सुद्धा हा पक्ष जो आहे स्थापन करण्यापासून पुढाकार घेतलेला आहे। भुजबळ साहेब हे महाराष्ट्रातले थोर नेते आहेत। कष्टातून शून्यातून त्यांनी विश्व उभं केलंय। आम्हालाही आनंद झाला असता जर भुजबळ साहेब दिल्लीला आले असते। त्यांची भाषणं, त्यांनी केलेलं इतक्या वर्षाचं योगदान आणि त्याच्यातून आमच्यासारख्या पिढीला आणि आमच्या नंतरची पण जी युवा पिढी पार्लमेंटमध्ये येते त्यांना ही मार्गदर्शन झालं असतं। आणि त्याचबरोबर ही भूमिका नाही, पण एक देशाला, राज्याला आणि पार्लमेंटला एक मोठ्या नेत्याचा अनुभव, त्याच्यातून आपण सगळे मुकलो। हे दुर्दैव आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुशांत, भुजबळांना तसं स्पष्ट वक्ते नेते म्हणूनच ओळखलं जातं। आजपर्यंत त्यांनी प्रत्येक वेळी आपली नाराजी थेट बोलून दाखवली। आजही त्यांनी नाराजी बोलून दाखवली, मात्र नाराजी इथंच थांबली, इथंच शमली असं त्यांच्या वक्तव्यातून वाटतंय का? असं एकंदरीत राजकीय चित्र दिसतंय का, की आणखी पडसाद दिसते? विक्रांत, खरं तर भुजबळ स्पष्टपणे बोलतात, जे असेल ते बोलून टाकतात। आज देखील त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलं की इतरांची पोरं बाळं जी आहेत ती राज्यसभेवर जातात, मग विधान परिषदेवर जातात। त्यांनी स्वतः तटकरेंचं नाव घेतलं, कारण आपण पाहिलं असेल तर विधान परिषदेचे तटकरेने कशा पद्धतीने स्वतःच्या मुलाला उमेदवारी दिली आणि त्याला बिनविरोध निवडून आणण्यामध्ये कसा त्यांनी वाटा उचलला, सगळ्यांशी भेटीगाठी करून। अर्थात भुजबळांचं देखील हेच म्हणणं होतं की सुनेत्रा पवार या विधानसभेवर गेल्यानंतर ती जागा रिक्त झाली राज्यसभेची, त्या जागेवर भुजबळांना पाठवा आणि त्यांच्या मुलाला राज्यात मंत्रिपद द्यावं आणि विधान परिषदेवर पाठवावं अशी त्यांची खरं तर इच्छा होती। मात्र तसं झालं नाही। त्यासाठी भुजबळ लॉबिंग करत होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ते भेटले, सुनेत्रा पवार यांची देखील भेट घेतली, मात्र तसं झालं नाही। आणि याचमुळे भुजबळांची खतखत जी आहे, जरी ते सांगत असले तरी मी नाराज नाही, मात्र त्यांच्या बोलण्यात